आपुलकीनं बोलला ते सुद्धा भाऊबीजेच्या दिवशी खरंच भरून आलं. तुम्हाला कळतंय ना, बहिणीची काळजी वाटते म्हणून हा सगळा घाट आहे, बाकी काही नाही. मी समजू शकते दादा. अहो तुम्ही मला भावासारखेच आहात. मग भावाला ओवाळणार नाही का? काय करताय? अहो दादा मान आहे तुमचा. खरं तर आज बहीण म्हणून तुमचा मान जास्त आहे, पण भाऊबीजेची ओवाळणी म्हणून द्यायला माझ्याकडे दादा प्लीज असं नका म्हणू. तुम्ही जे केलंय ना माझ्यासाठी ते खूप आहे. तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या, बाकी काही नको. मी काय आशीर्वाद देणार आहे तुम्हाला? फक्त ना एक मनापासून माझी इच्छा आहे की तुमच्या आणि माझ्या अर्जुनच्या आयुष्यातली सगळी संकट दूर हो आणि तुमचा राजा राणीचा संसार पुन्हा एकदा सुरू हो. भैरव देवाच्या चरणी हीच प्रार्थना आहे माझी. राजा राणी म्हणे, राणी कसली चांगली नोकर करणार आहोत तुला. जरा थांब. मी ना शक्य तितके प्रयत्न करणार आहे तुमच्या दोघांसाठी. मला तुमच्या दोघांचं सगळं चांगलं झालेलं बघायचं. आणि या दिवाळीची ओवाळणी मी लवकरच देणार आहे तुम्हाला. नका काळजी कर. हे राहिलंच. आरामखोर, लायकी नसताना तुझ्याकडून हे सगळं करून घ्यावं लागते. मजबुरी आहे माझी. पण नाही येते काही दिवसात तुझ्या संसाराचं दिवाळं काढून तुला खडी फोडायला पाठवलं तर नाव विद्याधर कवठेकर सांगणार नाही. चला दादा येऊ मी. लवकर या घरी. हो. भारी जमतंय तुम्हाला. नाही म्हणजे ऍक्टिंग एकदम जबरदस्त. कसं हे असं पचकन डोळ्यात पाणी वगैरे कसं आणता हो? हा, आम्ही नुसते बघतच राहतो. वेळ मारून नेण्यासाठी हे सगळं करावं लागतं. नाहीतर मी सुद्धा त्या अर्धांड बलराम आणि मूर्ख मामासारखा आज कुठेतरी जेलमध्ये नाहीतर कुठल्या तरी फडतूस हॉटेलमध्ये असतो. हे पटतंय आम्हाला. पटणारच. पण आता ना या सगळ्याचा ना मला कंटाळा आलेला आहे. थोडेच दिवस मग या सगळ्या फडतूस लोकांचं आणि माझ्या ऍक्टिंगचा दोघांचा खेळ खल्लास. बलराम दादा चुकलाय, पण आता भाऊबीज आहे. एक बहीण म्हणून मला मनापासून वाटतंय बलराम दादा पाहिजे होता. आजची भाऊबीज अशीच झालं. बलराम दादा काही येणार नाही. तो आला तरी अर्जुन दादा त्यांना घरात देणार नाही.